श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला स्वामी महाराजांचा आलेला अनुभव सांगत आहे. स्वामी महाराजांचा एक सेवेकरी असतो आणि ते नित्यनेमाप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात. काही प्रवासानिमित्त त्यांना बाहेर कुठेतरी गावाला जायचं असतं. सकाळचे जवळपास 10 वाजता ती गाडी घेऊन निघतात घरी येऊन, आणि ते एकटेच असतात आणि गाडी ही 4 चाकी असते. निघल्याच्या नंतर जवळपास त्यांना भरपूर गावापासून भरपूर दूर कुठेतरी दुसऱ्या गावी जाणं असतं. तर रस्त्यामध्ये त्यांना रात्रीची तिकडंच भरपूर टाइम होतो, म्हणजे रात्रीचे 7 ते 8 वाजता. आणि तिथे एक घनदाट जंगल राहतं आणि त्या घनदाट जंगलामधून त्यांची गाडी जात असते. आणि गाडी जात असताना तिथे आसपास म्हणजे कुठं गाव नव्हतं, तिथं फक्त एक किरकोळ म्हणजे एक मोठं घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये त्यांची गाडी जात राहते. आणि अचानक असं काहीतरी घडते की त्यांची गाडी ही बंद पडते. बंद पडल्याच्या नंतर त्यांना एवढी भीती वाटते की त्यांना असं वाटत राहतं की आता मी काय करा आणि काय नाही. कारण त्या जंगलामध्ये आसपास 4 किलोमीटर पुढं आणि 4 किलोमीटर मागे कोणीच राहत नाही. राहतात ते फक्त स्वतः. ते अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा पुकारा करत असतात की स्वामी समर्थ महाराज मला वाचवा, या संकटात तुम्हाला बाहेर काढा. कारण त्यांची गाडी त्या जंगलामध्ये कशी बंद पडती हे त्यांना सुद्धा कळत नाही. अक्षरशः त्यांच्यावर मोठं एक डोंगरा एवढं संकट कोसळलं होतं. ते फक्त आणि फक्त धाव घेत होते ते स्वामी समर्थ महाराजांच्या नावाची, की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, की महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. इथं आता कसं होईल. आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः तिथे एक पांढरी शुभ्र गाडी येते तिथं, आणि त्या पांढरी शुभ्र गाडीमधून एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक व्यक्ती येतो आणि तो सांगतो तुमच्या गाडीतला हा वायर कटला, तो जोडा, तुमची गाडी चालू होईल. आणि तो त्याच वेगामध्ये त्या गाडीत बसून तिथून निघून जातो. आणि ती तसं केल्याच्या नंतर गाडी चालू होते. आणि त्यांना काही मिनिटाच्या नंतर त्यांनी विचार केल्याच्या नंतर त्यांना समजलं की या जंगलामध्ये इथं आलं आपल्याजवळ कोणीतरी, आणि हे गोष्ट आपल्या सांगून परत माघारी गेलं तर हे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात परमपूज्य गुरुमाऊली मोरे दादा होते. हा अनुभव त्यांनी आम्हाला केंद्रात सांगितला होता. आणि मी तुम्हाला सांगतोय की हे महाराजाची एवढी अनुभव आहे की स्वामी समर्थ महाराजाचे अनुभव ऐकल्याच्या नंतर अक्षरशः माणसाच्या अंगावर काटा येतो. खरंच स्वामी समर्थ महाराज या जगात जागृत आहे. त्यांची तुम्ही जर सेविकही असाल तर तुम्हाला सांगतो मी, तुमच्या आयुष्यात काहीच तुम्हाला कमी पडणार नाही. फक्त तुम्हाला वेळ लागल, संयम लागल. पण ज्या वेळेस तुम्ही महाराजांचे मनापासून धाव घेता त्यावेळेस तुम्ही महाराजाला म्हणता की स्वामी महाराज आमच्याकडे धाव घ्या, स्वामी महाराज आमच्याकडे धाव घ्या. त्यावेळी स्वामी समर्थ महाराज त्याच गतीने तुमच्याकडे येत असतात आणि ते तुमचं संकट कमी करत असतात. हे तुम्हाला मी एक सेविकरी असून मला खूप अनुभव आलेले आहे, आणि तुम्ही जर सेविकरी असाल तर तुम्हालाही अनुभव आलेले असेल. जर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला अनुभव येईल असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा, म्हणजे पुढच्याही कोणी जरी स्वामी सेविकरी असेल त्याला हा अनुभव माहीत होईल आणि तोही चांगल्या सेवेने परत पुन्हा, जर कोणी एखाद्या संकटात पडेल असेल किंवा एखाद्याचा मनोधैर्य कमी होईल असेल की तो पुन्हा सेवेला सुरुवात करेल आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि नामस्मरण कायम करेल. हा अनुभव मी तुम्हाला सांगायचा आहे. श्री स्वामी समर्थ.